ओके, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंगचा चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 2, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय इंटरेस्टिंग असा चॅप्टरला आपण आज सुरुवात करतो आहोत. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हा कंपनी अकाउंटमधील एक महत्त्वाचा इश्यू आहे. मुळातच तुमचं SY BComच्या त्या पेपरचं टायटल हे कॉर्पोरेट अकाउंटिंग असं दिलंय आणि म्हणून ह्या सिलेबसमध्ये जे काही अकाउंटिंगचे इश्यूज असतील, दिस ऑल इश्यूज आर रिलेटिंग टू द कंपनी अकाउंट. कंपनी अकाउंट मीन्स कॉर्पोरेट अकाउंट. कंपनीच्या संदर्भातले ते सर्व इश्यूज आहेत त्या ठिकाणी. आणि मग आज आपण जो इश्यू त्या ठिकाणी डिस्कस करायला जातो आहोत तो म्हणजे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आता प्रॉफिट म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्रॉफिट इज द एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस पेक्षा जे काही जास्तीचं इन्कम असेल त्याला आपण त्या ठिकाणी प्रॉफिट असं म्हणतो. प्रायर मीन्स बिफोर. That means profit before. Okay, profit prior means profit before to incorporation. Incorporation is the procedure of registration of any organization, any institutions. Here we discuss about the company. That means here the meaning of incorporation means is the registration of company. Okay, so profit prior to incorporation means the profit before the registration of company. In case of any company registered himself under the Companies Act to the registrar and purchase the any existing company under the new registration. म्हणजेच त्या ठिकाणी काय, ज्यावेळेस एखादी कंपनी तिची नोंदणी करतं, रजिस्ट्रेशन करतं आणि रजिस्ट्रेशन करायला त्यांनी ऍप्लिकेशन केल्यानंतर ज्या दिवशी ते रजिस्ट्रेशन होईल तिथून पुढे त्यांचा बिझनेस एक्झिस्टन्स मध्ये येतो. पण ते काय करतात, एखादा मुळातच एखादा मुळातच एक्झिस्टन्स किंवा अस्तित्वात असणारा बिझनेस ते काय करतात, टेक ओव्हर करतात. आणि मग तो बिझनेस जो काय टेक ओव्हर केला त्या बिझनेसचा रजिस्ट्रेशनच्या डेटच्या अगोदर काही त्या कंपनीला प्रॉफिट झाला असेल तर तो जो प्रॉफिट इथे ट्रीट केला जातो तो प्रॉफिट बिफोर इनकॉर्पोरेशन, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदरचा प्रॉफिट, त्याला आपण प्रॉफिट बिफोर किंवा प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन असं म्हणतो. ओके, मग बघा, as per the law any joint stock company comes into existence from the date of the issue of certificate of incorporation. त्यांना सर्टिफिकेट मिळतं इनकॉर्पोरेशनचं, रजिस्ट्रेशन झाल्याचं. ओके, बाय द रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. कंपनीच्या रजिस्ट्रारकडनं, म्हणजे जे काही गव्हर्नमेंट अथॉरिटीज त्यांच्याकडनं त्या पर्टिक्युलर पर्सनला रजिस्ट्रार म्हणतात की जो कंपनीची नोंदणी करून देत असतो गव्हर्नमेंट अंडर द कंपनीज ऍक्ट. Sometime a newly incorporated company, जी नव्याने रजिस्ट्रेशन झालं ती कंपनी, agreed to take over the running business of any partnership her or any business or any limited company. काय, त्या कंपनीने, त्या न्यूली रजिस्ट्रेशन झालेल्या कंपनी त्यांनी काय केलं असेल, एखादा एक्झिस्टन्स असणारा बिझनेस टेक ओव्हर केला असेल. ओके,
टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस, जो चालू बिझनेस आहे, रनिंग बिझनेस ऑफ एनी बिझनेस ऑर एनी लिमिटेड कंपनी, दुसऱ्या कंपनीचा बिझनेस त्यांनी टेक ओव्हर केला असेल, म्हणजे तो त्यांनी रन करायला सुरुवात केली असेल नवीन रजिस्ट्रेशनच्या अंडर. मग आता फॉर एक्झाम्पल इथे आपण एक फिनान्शियल इयर त्या ठिकाणी डिसाइड करू. त्या फिनान्शियल इयरवरनं आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होईल बघा. फॉर एक्झाम्पल इथे 1 एप्रिल 2019 किंवा मग 1 एप्रिल 2020, तर तिचं फिनान्शियल इयर एंडिंग कधी असेल? 31 मार्च 2021, 31 मार्च 2021 ला त्या ठिकाणी ते रजिस्ट्रेशन असेल. आणि आपण असं म्हणूया की त्या कंपनीचं जे काही एबीसी किंवा पीपीआर XYZ कंपनी आहे, तिचं सर्टिफिकेट आज इश्यू झालंय. आज डेट किती आहे? 15 ऑक्टोबर. ओके, 15 ऑक्टोबर आहे आज. 15 ऑक्टोबरला त्यांना सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन मिळालं, इश्यू झालं, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. ओके, आणि त्यांनी काय केलं इन बिटवीन, एक एक्झिस्टिंग बिझनेस त्यांनी परचेस केला, रनिंग बिझनेस त्यांनी परचेस केला. आता तो बिझनेस अगोदरपासून सुरू होता, त्यांचे ऍक्टिव्हिटीज अगोदरपासून सुरू होत्या. इज इट क्लिअर? आणि तो बिझनेस त्यांनी परचेस केला. आता ऍट द एंड ऑफ 31 मार्च 2021, म्हणजे त्यांचा आता त्यांनी तो बिझनेस घेतला, टेक ओव्हर केला, अगोदरच टेक ओव्हर केला त्यांनी. त्यांना सर्टिफिकेट मिळालं मात्र 15 ऑक्टोबरला. इज इट क्लिअर? आणि मग त्यांचं जे काय फिनान्शियल इयर एंडिंग होईल चालू करंट इयर, कधी ते होईल क्लोज? 31 मार्च 2021 ला. इज इट क्लिअर? 31 मार्च 2021 ला. आता 31 मार्च 2021 ला ज्यावेळेस ते क्लोज होईल, तर त्या वर्षी ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्यांनी प्रिपेअर केलं. आता त्यांनी जो बिझनेस परचेस केला तो एक्झिस्टिंग बिझनेस आहे, म्हणजे त्या बिझनेसचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार होईल ते 15 ऑक्टोबर पासून सुरू होईल का? तर नाही. 15 ऑक्टोबर पासून तयार होईल का? नाही. तर तो बिझनेस अगोदरपासून रनिंग मध्ये होता, एक्झिस्टन्स होता, तो अगोदर पासून सुरू होता, म्हणून त्याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे तयार होईल 1 एप्रिल 2020, 1 एप्रिल 2020 ला. बरोबर ना? जरी तो रजिस्ट्रेशन आज झाला, पण त्या बिझनेस अगोदरपासून एक्झिस्टन्स मध्ये होता, रनिंग मध्ये होता, म्हणून त्याचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार होईल फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2021, ते कधी चालू होईल? 1 एप्रिल 31 मार्च 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021, एक वर्षभराचं. मग त्यांचं इनकॉर्पोरेशन कधी झालं? आज झालं 15 ऑक्टोबर. मग 15 ऑक्टोबरच्या नंतरचा जो प्रॉफिट असेल, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, ओके, म्हणजे 5.5 मंथचा जो प्रॉफिट आहे तो इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा आहे. आणि त्यांचा बिझनेस मात्र एप्रिल 2020 पासूनच सुरू झालेला आहे, म्हणजे आहे ते इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्या दिवसापासूनच. मग तिथे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि 15 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर पर्यंत किंवा कालच्या दिवसापर्यंत 14 ऑक्टोबर, हा अगोदरचा जो पिरियड आहे, म्हणजे जो 12 महिन्यांचा जो प्रॉफिट आहे, तर तो डेट ऑफ इनकॉर्पोरेशन मुळे, ज्या दिवशी इनकॉर्पोरेशन झालं असेल त्या डेटमुळे तो जो काही वर्षभराचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो पिरियड आहे तो 2 डेटमध्ये, 2 पिरियडमध्ये डिवाइड झाला. एक इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा आणि एक इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा. जो नंतरचा आहे तो पोस्ट आहे, नंतरचा पोस्ट आफ्टर. ओके, काय प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन, त्याला आफ्टर शब्द वापरत नाही आपण इथे, पोस्ट शब्द वापरतो. प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन. आणि मग अगोदरचा जो आहे तो बिफोर, प्रॉफिट बिफोर इनकॉर्पोरेशन, दॅट मीन्स प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आता बेसिकली त्यांचं जे काही इनकॉर्पोरेशन त्या डेटला झालं ना, तिथून पुढे त्यांना मिळाला असं ट्रीट करायचं त्यांच्या याच्यामध्ये. आणि अगोदरचा जो मिळाला ना,
बिफोरचा, तर तो त्यांना प्रॉफिट मिळालाय, पण तो कशामुळे मिळाला? बिझनेस परचेस केल्यामुळे मिळाला. त्यांनी नाही व्यवसाय तो, म्हणजे त्यांच्या नावाने तो 15 ऑक्टोबर पासून सुरू झाला, पण अगोदरचा मिळाला तो त्यांना त्या खरेदीपासून मिळाला, परचेस पासून मिळाला. इज इट क्लिअर? आणि म्हणून तो त्यांचा भांडवली नफा झाला, कारण त्यांचं जे काही रनिंग दिसतंय ऑन पेपर ते 15 ऑक्टोबर पासून पुढे दिसतंय, म्हणजे ते रनिंग एक्सपेन्सेस किंवा रनिंग इन्कम त्या ठिकाणी दिसते. म्हणजे 15 ऑक्टोबर नंतरचा त्यांचा रेव्हेन्यू इन्कम झाला, तो रेव्हेन्यू प्रॉफिट झाला. काय आला? रेव्हेन्यू प्रॉफिट झाला, त्यांनी मिळवला असं त्या ठिकाणी ट्रीट होईल. अगोदरचा जो होता तर तो अगोदरच्या कंपनी ज्यांच्याकडे होती त्यांचा होता, पण यांनी खरेदी केल्यामुळे यांना मिळाला. म्हणून तो जो बिफोरचा आहे तो प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन, आणि तो अगोदरचा आहे तो यांच्या इनकॉर्पोरेशनच्या अगोदर यांना मिळाला. अगोदरचा होता पण यांना ते खरेदी केल्यामुळे खरेदी बरोबर मिळाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, एखाद्याने जमीन खरेदी केली, लँड खरेदी केली, बघा तुम्हाला एक्झाम्पल लक्षात येईल ते. आता त्याने जमीन खरेदी केली 15 ऑक्टोबरला, पण ज्याची जमीन होती त्याने काय केलं होतं, अगोदरच्या काळामध्ये म्हणजे 1 एप्रिल पासून तर 15 ऑक्टोबरच्या दरम्यान तिथे काही पिकाची लागवड केलेली होती. आता याने जमीन खरेदी केल्यामुळे ते पिकं पण याला आपोआप मिळून गेले आपोआप. आता इथे ते पीक जे आहे त्याला प्रॉफिट ट्रीट करा, तुम्ही प्रॉफिट समजा, कन्सिडर करा ह्या पद्धती. तर त्याचं आहे का ते, त्याचं उत्पन्न आहे का ते, उत्पादन त्याचं आहे का? नाही. त्याने आज खरेदी केली, इथून पुढे जो घेईल तो त्याचा इन्कम झाला. आणि अगोदरचा जो मिळणार आहे त्याला, तर तो अगोदरच्या शेतकऱ्याचा होता, पण याने शेती खरेदी केल्यामुळे तो त्याच्या वाट्यात याला मिळतोय तो त्या वर्षातील. आणि म्हणून तो अगोदरच्या काळातील जो आहे तर तो प्रॉफिट प्रायर टू झाला, बरोबर ना? मग इन्कम असेल तर इन्कम प्रायर टू म्हणा, प्रोडक्शन असेल तर प्रोडक्शन प्रायर टू म्हणा. इज इट क्लिअर? मग तो जो अगोदरचा आहे तर तो याला बिझनेस परचेस केल्यामुळे मिळाला, म्हणून तो कॅपिटल झाला, भांडवली झाला, म्हणून तो कॅपिटल इन्कम झाला, बरोबर ना? तो डिव्हिडंड वाटण्यासाठी नाही वापरता येणार. डिव्हिडंड हा रनिंग प्रॉफिट मधून वाटावा लागतो, रेव्हेन्यू प्रॉफिट मधून वाटावा लागतो. आणि इनकॉर्पोरेशनच्या डेट नंतरचा म्हणजे 15 ऑक्टोबर 2020 नंतरचा ते 31 मार्च 2021 पर्यंतचा हा काला पोस्ट झाला, तो मात्र डिव्हिडंड म्हणजे तो रेव्हेन्यू इन्कम झाला, रेव्हेन्यू प्रॉफिट झाला. अगोदरचा कॅपिटल प्रॉफिट आणि नंतरचा रेव्हेन्यू प्रॉफिट हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला इथे. आणि हे कॅल्क्युलेट करता येणं म्हणजेच हे चॅप्टरचं ते फलित आहे. त्यात आपण प्रॉफिट प्रायर टू म्हणजे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन कॅल्क्युलेट करायचा आणि प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन कॅल्क्युलेट करायचं. हे दोन भागामध्ये तुम्हाला दिलेलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एकत्र असेल आणि तुम्हाला फक्त त्या प्रॉब्लेम मधल्या दिलेल्या डेट्स नुसार तो प्रायर वेगळा करायचा आणि पोस्ट वेगळा करायचा. इतकंच ही सेंट्रल आयडिया ह्या चॅप्टर मागे आहे. वेगळं तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जाईल, कधी इनकॉर्पोरेशन झालं, कधी रजिस्ट्रेशन झालं, सर्व डेट दिल्या जातील, ओपनिंग डेट असेल, क्लोजिंग डेट असेल, आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते डिवाइड करायचं आणि वाटायचं. ते तिथं तुम्हाला काही बेस घ्यायचा आहे, काही रेशो घ्यायचा आहे, ते आपण बघणार आहोत पुढे. मग इथे बघा, as per the law any joint stock company comes into existence from the date of the issue of certificate of incorporation by the registrar of companies. Sometimes a newly incorporated company agree to take over the running business of any business or any limited company. It means joint stock company can start its business before getting the certificate of incorporation. त्यांनी रनिंग बिझनेस घेतल्यामुळे त्यांना इनकॉर्पोरेशन मिळायच्या अगोदर त्यांचा बिझनेस सुरू झाला. इन अदर वर्ड्स, अ न्यू कंपनी इज फॉर्म बाय परचेसिंग ऑफ अन एक्झिस्टिंग कंपनी. म्हणजे नवीन कंपनी स्थापन झाली जॉईंट स्टॉक कंपनी, पण कशी झाली? खरं ती एखादा एक्झिस्टिंग बिझनेस परचेस करून झाली. दुसऱ्याचा चालू बिझनेस त्यांनी टेक ओव्हर केला, तो सुरू केला आणि त्यांच्या नावाने नवीन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलं. ओके. अँड टेक ओव्हर ॲज अ गोईंग कन्सर्न फ्रॉम द डेट ऑफ प्रायर टू इट्स ओन इनकॉर्पोरेशन. त्यांचं इनकॉर्पोरेशन आज झालं, पण गोईंग कन्सर्न जे काही बिझनेस होता तो त्यांनी प्रायर डेटलाच तो परचेस केला, प्रायर डेटलाच तो परचेस केला. इट मीन्स जॉईंट स्टॉक कंपनी परचेस बिझनेस फर्स्ट. अगोदर त्यांनी बिझनेस परचेस केला आणि इट्स रजिस्ट्रेशन टेक प्लेस लॅटर. त्यांचं रजिस्ट्रेशन नंतर झालं. इज इट क्लिअर? द पिरियड बिटवीन द डेट ऑफ ऍक्विजिशन म्हणजे काय? त्यांनी जो बिझनेस टेक ओव्हर केला, इथे आपण फॉर एक्झाम्पल असं समजूयात की त्यांनी 1 एप्रिल 2020 ला खरेदी केला तो बिझनेस. मग त्याला आपण डेट ऑफ ऍक्विजिशन म्हणूयात, ज्या दिवशी तो टेक ओव्हर केला. दॅट इज कॉल्ड डेट ऑफ ऍक्विजिशन, ऑन विच डेट द एक्झिस्टिंग बिझनेस ऑर रनिंग बिझनेस इज acquired by the new company. Okay.
त्याला आपण डेट ऑफ ऍक्विजिशन म्हणूया. अँड द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. मग डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे डेट ऑन विच certificate is issued by the certificate of incorporation is issued by the registrar of a company. मग डेट ऑफ ऍक्विजिशन पासून तर बघा the period between date of acquisition and date of incorporation is called the profit prior. It's called the pre incorporation period. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. इनकॉर्पोरेशन होण्याच्या अगोदरचा पिरियड म्हणजे ऍक्विजिशन पासून तर इनकॉर्पोरेशन पर्यंतचा याला म्हणायचं प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. आणि नंतरच्या पिरियडला म्हणायचं पोस्ट ऍक्विजिशन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. ऍक्विजिशन नाही, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. ओके. आता होल्डिंग कंपनीच्या बाबतीमध्ये प्री ऍक्विजिशन आणि पोस्ट ऍक्विजिशन कन्सेप्ट तिथे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये त्या वेगळ्या आहेत. त्यावेळेस मी तुम्हाला याची आठवण करून देईन नक्कीच. ओके. It means joint stock company purchase business first and its registration take place later. The period between the date of acquisition on which date business is acquired by the company and up to the date of incorporation. That मधल्या काळामधल्या पिरियडला काय म्हणतो is called as pre-incorporation period. And the profit earned during this period म्हणजे प्री ऍक्विजिशन पिरियड मधला जो काय प्रॉफिट त्या ठिकाणी होतो ओके. कुठली स्क्रीन आली इथे? असो मी रीड करतो. द प्रॉफिट अर्न ड्युरिंग द प्री इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मधला जो प्रॉफिट मिळणार इज कॉल्ड द प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. अगोदरच्या पिरियड मधला जो प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये जेवढा त्या काळामध्ये जेवढा प्रॉफिट मिळेल त्याला काय म्हणायचं प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणायचं. आणि प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन and as per the provision made in Companies Act 2013, the profit is not used to distribution of dividend because company cannot earn profit before its incorporation. इनकॉर्पोरेशनच्या अगोदर कंपनी मिळू शकत नाही, पण यांना मिळाला कारण अगोदर त्यांनी अक्वायर केला आणि म्हणून जो काही प्रायर इनकॉर्पोरेशन पिरियडचा प्रॉफिट असेल तो त्यामधून डिव्हिडंड वाटता येत नाही. जो काही प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन आहे, प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन आहे, त्यातूनच डिव्हिडंड देता येतो कारण त्या दिवशीपासून त्यांची कंपनी अस्तित्वात आली आणि म्हणून त्या डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशनचं पर्पज साठी देर आर अनदर सम रिझन बिहाइंड इट. ओके. टू नो द हाऊ मेनी प्रॉफिट अर्न बिफोर द इनकॉर्पोरेशन अँड आफ्टर द इनकॉर्पोरेशन सच लाईक. ओके. त्यासारखे काही कारण त्या ठिकाणी असू शकतात आणि मग त्यासाठी तो आपल्याला प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन जो त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतो त्यातून डिव्हिडंड देता येत नाही. डिव्हिडंड जो द्यायचा असतो तो रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडच्या प्रॉफिट मधनं प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन मधून द्यावा लागतो आणि म्हणून तो कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या पर्पजसाठी आपल्याला तो डिवाइड करावा लागतो दोन कालामधला प्रॉफिट. एक प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन आणि एक प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन. लक्षात आलंय? मला मेसेज कराल सेंट्रल आयडिया तुमच्या लक्षात आली आहे? ओके. पुढे बघूयात आपण. इथे एक्झाम्पल दिलं, परत एकदा एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण ते लक्षात घेऊया. अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बघा, इंटेल कंपनी लिमिटेड इज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 एप्रिल 2019. इंटेल कंपनी कधी इनकॉर्पोरेशन झालं, रजिस्ट्रेशन कधी झालं त्यांचं 1 एप्रिल 2019 टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस ऑफ सॉफ्ट अँड हार्ड. हा बरोबर आहे. काय 1 एप्रिल 2019 ला टेक ओव्हर केला बिझनेस. ओके. म्हणजे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन काय झाली 1 एप्रिल 2019 झाली. पण त्यांनी काय केलं टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस ऑफ सॉफ्ट अँड हार्ड पार्टनरशिप फर्म. त्यांनी सॉफ्ट अँड हार्ड पार्टनरशिप फर्मचा बिझनेस परचेस केला. बरोबर आहे ना. आणि तो कधीपासून केला त्यांनी फ्रॉम 1 जानेवारी 2019. आता 1 एप्रिल 2019 ला इनकॉर्पोरेशन झालं पण त्यांनी इथून तो ऍक्वायर केला म्हणजे डेट ऑफ ऍक्विजिशन झाली 1 जानेवारी 2019 आणि 1 एप्रिल 2019 झालं त्या ठिकाणी काय
डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि त्यांचं इयर एंडिंग होतं 31 डिसेंबरला. ओके, 31 डिसेंबरला, म्हणजे ह्या केसमध्ये ते 31 डिसेंबर 2019 ला होईल असं आपण म्हणूयात. मग आता ह्या 1 जानेवारी पासून डेट ऑफ ऍक्विजिशन पासून तर 1 एप्रिल पर्यंतचा जो कालावधी असेल त्या कालावधीला म्हणायचं काय, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड, इनकॉर्पोरेशन पिरियडच्या अगोदरचा कालावधी प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. आणि मग ह्या कालावधीमधल्या 1 जानेवारी 2019 टू 1 एप्रिल 2019 म्हणजे 3 मंथचा जो कालावधी असेल, या कालावधीमधला जो प्रॉफिट असेल त्याला म्हणतो आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. Intel Company Limited is incorporated on 1st April 2019 to take over the running business of soft and hard partnership firm from 1st January 2019. म्हणजे हे झालं आपलं डेट ऑफ ॲक्विजिशन, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. इन द अबो एक्झाम्पल, बघा मी जे एक्सप्लेनेशन दिलं तेच आहे. इन द अबो एक्झाम्पल द प्रॉफिट अर्न बाय द इंटेल लिमिटेड फ्रॉम 1st जानेवारी ते डेट ऑफ ॲक्विजिशन पासून टू 31 मार्च 2019 म्हणजे 1 एप्रिल पर्यंत ते 3 महिन्यापर्यंत इज कॉल्ड प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. त्याला प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणायचं. त्या पिरियडला म्हणायचं period pre-incorporation period. Okay, and the profit earned after 1st April 2019 म्हणजे इनकॉर्पोरेशन नंतरच्या कालावधीमधला जो प्रॉफिट असेल तितका कालावधीमधला असेल इज कॉल्ड प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन. पोस्ट टू इनकॉर्पोरेशन नंतरचा जो काय असेल तो प्रॉफिट म्हणतो. ही सेंट्रल आयडिया ह्या चॅप्टर मागची तुमच्या लक्षात आला असेल कदाचित. मला मेसेज करा लक्षात आलंय का तुमच्या, समजलंय तुम्हाला मी काय सांगतो आहे ते. Yes, please message me. ओके, तुम्हाला आयडिया समजली त्याच्यामध्ये. ओके, तुम्हाला आयडिया समजली सेंट्रल आयडिया काय आहे ते. म्हणजे 2 पिरियड आहे इथे, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड कोणता, डेट ऑफ ॲक्विजिशन पासून तर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पर्यंत. आणि हा झाला प्री इनकॉर्पोरेशन पिरियड, त्याला आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणतो. त्या कालावधीमधला प्रॉफिट हा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन झाला. आणि पुढच्या कालावधीमधला जो नंतरच्या कालावधीमधला प्रॉफिट जो असेल तो प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन झाला. लक्षात आलं. पुढे बघूयात आपण. इम्पॉर्टंट डेट्स ज्या आता बघितल्या त्याच बघा. आता पहिली डेट कोणती येते तुमच्या प्रॉब्लेम मध्ये किंवा ह्या इश्यू मध्ये, डेट ऑफ ॲक्विजिशन किंवा डेट ऑफ परचेस. ज्या तारखेला त्याने एक्झिस्टिंग बिझनेस परचेस केला, ॲक्वायर केला. ओके, ऑन विच डेट द एक्झिस्टिंग बिझनेस इज ॲक्वायर्ड बाय द न्यू कंपनी इज कॉल्ड द that such date is called the date of acquisition or a date of purchase. It is the date on which joint stock company has purchased the business of existing firm. एक्झिस्टिंग फर्मचा और कंपनी, एक्झिस्टिंग कंपनीचा बिझनेस ज्या डेटला परचेस करते त्याला म्हणतो आपण डेट ऑफ ॲक्विजिशन. दिस डेट इज मोर हेल्पफुल फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. ही डेट नसेल तर तुम्ही प्री इनकॉर्पोरेशन पिरियड कॅल्क्युलेट करू शकत नाही. ज्या दिवशी परचेस झाला आणि ज्या दिवशी रजिस्ट्रेशन झाला या कालावधी कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन्ही पण डेट आपल्याला महत्वाचे आहेत. म्हणून डेट ऑफ ॲक्विजिशन आपल्याला अतिशय महत्वाची. ऑन विच डेट बिझनेस इज ॲक्वायर्ड बाय द एक्झिस्टिंग कंपनी, बाय द न्यू कंपनी of the existing company is called the date of acquisition or date of purchase. Now date of incorporation ते पण आपण डिस्कस केलं. It is the date on which the joint stock company is incorporated as per the law. कायद्यानुसार ज्या दिवशी तिचं स्थापना होते, इनकॉर्पोरेशन होतं, स्थापना होते, रजिस्ट्रेशन होतं, बरोबर ना, त्यांना सर्टिफिकेट मिळतं, बरोबर ना, सर्टिफिकेट होतं. आता बघा तुम्हाला ज्या दिवशी TY/BCom चा रिझल्ट लागतो त्या दिवशी तुम्ही ग्रॅज्युएट म्हणून तुम्ही रजिस्टर्ड होता, बरोबर ना. त्यासारखं ज्या दिवशी त्यांना ते इनकॉर्पोरेशन होतं त्या दिवशी त्यांचं स्थापना झाली. इट इज द डेट ऑन विच द जॉईंट स्टॉक कंपनी इज इनकॉर्पोरेटेड. त्या दिवशी ती स्थापन झाली ऍज पर द लॉ, कायद्यानुसार. स्थापन ती अगोदर कधीपासून बांधकाम चालू असेल त्यांचं, पण त्यांना रजिस्ट्रेशन ज्या दिवशी झालं ते त्याला आपण इनकॉर्पोरेशन डेट म्हणतो. दिस डेट इज मोर इम्पॉर्टंट इन द प्रॉब्लेम बिकॉज दिस डेट क्रिएट प्री इनकॉर्पोरेशन पिरियड अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. त्या डेट नुसार तर 2 भागात विभागणी होते, 2 पिरियड मध्ये विभागणी होते. अगोदरचा पिरियड हा प्री आणि नंतरचा पोस्ट. डेट ऑफ ॲक्विजिशन पासून तर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पर्यंत प्री ॲक्विजिशन पिरियड, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. आणि डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पासून तर इयर एंडिंग पर्यंतचा जो पिरियड असेल तो काय झाला, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड झाला. ओके, दॅट्स वाय डेट ऑफ इनकॉर्पोरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज it help in divide the period into 2 parts, that is pre incorporation period and post incorporation period.
ओके. सो नाउ डेट ऑफ कमेन्समेंट सर्टिफिकेट रिसीव. आता इनकॉर्पोरेशन होतं पण ते ऍक्च्युअल सर्टिफिकेट त्यांना कधी मिळतं, ज्या दिवशी सर्टिफिकेट मिळेल. इट इज द डेट ऑन विच जॉईंट स्टॉक कंपनी हॅज रिसिव्ड द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन फ्रॉम द रजिस्ट्रार ऑफ कंपनी. म्हणजे फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन झालं असेल आज आणि सर्टिफिकेट मिळालं 8 दिवसांनी, तर त्याला आपण डेट ऑफ कमेन्समेंट सर्टिफिकेट रिसिव्ह म्हणतो. ज्या दिवशी मिळालं, ज्या दिवशी ताब्यात आलं, त्याला डेट ऑफ कमेन्समेंट सर्टिफिकेट रिसिव्ड असं म्हणायचं. त्याच्यानंतर डेट ऑफ पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. इट इज द डेट ऑन विच जॉईंट स्टॉक कंपनी पेड द अमाऊंट ऑफ परचेस कन्सिडरेशन टू द वेंडर. ज्यांची बिझनेस परचेस केला त्यांना ज्या दिवशी पेमेंट केला असेल त्याला डेट ऑफ पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन म्हणायचं. दिस डेट इज हेल्पफुल टू डिस्ट्रीब्यूट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट टू वेंडर बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. कारण त्यांच्या त्या जेवढ्या अमाऊंट आहे तेवढ्या अमाऊंटवर जितकं व्याज द्यावं लागतं. कधी कधी बिझनेस परचेस होतो पण त्याचं परचेस कन्सिडरेशन उशिरा पेड होतं, त्याच्यावर व्याज द्यावं लागतं. मग ते व्याज हे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मधलं का पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मधलं हे डिवाइड करण्यासाठी त्या ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये आपण तिथे तुम्हाला एक्सप्लेन करेल, तुम्हाला जास्त समजेल. फॉर एक्झाम्पल तिथे काय झालं, डेट ऑफ ऍक्विजिशन 1 जानेवारी बरोबर ना, पण त्यांचं ऍक्च्युअल पेमेंट कसं झालं बघा. त्यांचं इनकॉर्पोरेशन डेट, आपण इथे इनकॉर्पोरेशन डेट काय घेतली आहे, इथे बघा डेट ऑफ ऍक्विजिशन किती आहे, 1 एप्रिल आहे. आणि त्यांचं जो काही बिझनेस परचेस केला त्यांना पेमेंट केलं समजा त्यांनी 30 जूनला. कधी पेड केलं, सॉरी हे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे. डेट ऑफ ऍक्विजिशन काय आहे, 1 जानेवारी. 1 जानेवारीला तो अक्वायर केला बिझनेस, पण तो बिझनेस अक्वायर केल्यानंतर त्यांना पेमेंट कधी केलं, 30 जूनला. समजा ती जी काही अमाऊंट उशिरा पेड केली त्याच्यावर त्यांनी व्याज चार्ज केला असेल वेंडरने, ज्यांचा बिझनेस होता त्यांनी. समजा तो 10 लाखाला तो बिझनेस परचेस केला आणि त्यांनी 10% दराने व्याज कॅल्क्युलेट केलं त्याच्यावर. ओके. आणि मग 6 महिन्याने पेड झाल्यामुळे 10 लाखावर 10% एका वर्षाचं किती येईल त्या ठिकाणी, 1 लाख रुपये. आणि मग ते 6 महिन्यांचंच आहे म्हणून ते 50,000. पण आता 50,000 जे व्याज आहे तर ते 1 जानेवारी 2019 पासून 1 एप्रिल 2019 पर्यंत हे प्रीच्या कालावधीमध्ये येईल. आणि 1 एप्रिल 2019 टू 13 जून 2019 बरोबर ना. ऍक्च्युअल डेट ऑफ पेमेंट किती झालं इथे आता, 30 जून झालं. त्या कालावधीमधलं पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये जाईल. हे डिवाइड करण्यासाठी ती डेट ऑफ पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन ही कन्सेप्ट आपल्याला महत्वाची आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून मी मागे घेतला त्याच्यामुळे स्लाइड. ओके. डेट ऑफ पेमेंट ऑफ परचेस मध्ये डेट ऑफ फिनान्शियल इयर एंडिंग. आता हे पण महत्वाचं आहे कारण वर्ष क्लोज करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. ज्या दिवशी पासून तो बिझनेस घेतला तिथून पासून इयर एंडिंग पर्यंत. तो डेट ऑफ इनकॉर्पोरेशन टू द क्लोजिंग डेट ऑफ इयरची क्लोजिंग डेट जी आहे एवढा जो कालावधी, जसा डेट ऑफ ऍक्विजिशन पासून डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पर्यंत. बघा परत एकदा लक्ष द्या, व्यवस्थित बारकाने ऐका. डेट ऑफ ऍक्विजिशन पासून तर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पर्यंत प्री इनकॉर्पोरेशन पिरियड झाला. तसा डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पासून पुढे क्लोजिंग डेट, ओके, किंवा डेट ऑफ फिनान्शियल इयर एंडिंग किंवा एंड क्लोजिंग डेट, त्या दिवसापर्यंत क्लोजिंग डेट पर्यंतचा जो कालावधी असेल तो पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड झाला. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या ठिकाणी वर्ष कधी क्लोज झालं हे महत्वाचं आहे. लक्षात आलं. इथे आपण म्हणूया 31 डिसेंबर 2019 ला क्लोज झालं. मग 1 जानेवारी पासून तर 31 मार्च पर्यंत हा प्रॉफिट प्रायर पिरियड झाला. ओके, प्रायर पिरियड झाला. ओके, पिरियड प्रायर इनकॉर्पोरेशन झाला. आणि तो त्या कालावधीमधला प्रॉफिट हा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन झाला, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड झाला. आणि 1 एप्रिल 2019 पासून म्हणजे 1 एप्रिल 2019 पासून 31 डिसेंबर 2019 पर्यंत क्लोजिंग डेट पर्यंत जो पिरियड असेल त्याला काय म्हणायचं आपण, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणायचं. इट इज द पिरियड ऑफ अकाउंटिंग इयर एंड. दिस डेट इज हेल्पफुल फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड साठी क्लोजिंग डेट महत्वाची आणि प्री इनकॉर्पोरेशन साठी डेट ऑफ ऍक्विजिशन महत्वाची. आणि या दोघांच्या डेट मध्ये येतं ते कोणतं, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन लक्षात येते ना. ओके,
बघा मी तुम्हाला हे इथे एक्सप्लेन करतोय ओके. बघा डेट ऑफ ॲक्विजिशन, डेट ऑफ ॲक्विजिशन, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि क्लोजिंग डेट. बघा हा जो पिरियड आहे या 3 भागात विभागला गेला. आता डेट ऑफ ॲक्विजिशन किती इथे बघा, डेट ऑफ ॲक्विजिशन किती आपल्या प्रॉब्लेम मध्ये 1 जानेवारी 2019 बरोबर. डेट ऑफ ॲक्विजिशन किती आहे 1 एप्रिल 2019 आणि क्लोजिंग डेट काय आपली फॉर एक्झाम्पल आपण पकडली 31 डिसेंबर 2019. इज इट क्लिअर? ओके. मग आता डेट ऑफ ॲक्विजिशन पासून डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पर्यंत यामधला कालावधी हा प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पासून क्लोजिंग डेट पर्यंतचा जो पिरियड आहे तो पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. म्हणजे 1 जानेवारी 2019 टू 1 एप्रिल 2019 म्हणजे 3 मंथ्स हा झाला प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि 1 एप्रिल 2019 पासून 31 डिसेंबर 2019 पर्यंत हा झाला पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. इज इट क्लिअर? मग याचा रेशो पण तयार होतो इथे. इकडे 3 महिने येतात, इकडे 9 महिने येतात. म्हणजे 1:3 रेशो तयार होतो त्या ठिकाणी. आणि ह्या कालावधीमधला प्रॉफिट हा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन आणि ह्या कालावधीमधला प्रॉफिट हा प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन. ओके. प्रॉफिट पोस्ट टू इनकॉर्पोरेशन. लक्षात आलं? या पद्धतीने ते कॅल्क्युलेट होईल. हे मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं. मला असं वाटतं इथे आपण आता थांबूयात. पुढच्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी नंतर घेतो. इथे आपण काही महत्वाच्या डेट्स अभ्यासल्या. ओके. समजले का तुम्हाला इथपर्यंत? मला मेसेज टाकाल बरं, मेसेज टाकाल. सॉरी, इथे मी माझं प्रेझेंटेशन थांबवतो.